7 दिवसाची केस स्टडी मी तुला म्हटलं तसं. काय होतं लग्न त्यांचं? झालं हां. रविवारी, सोमवारी त्यांची पूजा वगैरे काय ते सगळं झालं आणि त्यानंतर हे कपल फक्त मंगळवार आणि बुधवार हम्म. 2च दिवस म्हणजे 2च रात्री फक्त इंटिमेट झाले, एकमेकांच्या हम्म. जवळ आले. मुलांनी कुठल्या सिरियस रिलेशनशिपमध्ये मुलगा नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही पहिली अपॉर्च्युनिटी होती किंवा आय वुड से हा एक्सपिरियन्स होता. तर तो थोडासा ॲजिटेटिव्ह ॲग्रेसिव्ह झाला, म्हणजे नॉट Okay. ॲजिटेटिव्ह सॉरी, पण तो ॲग्रेसिव्ह झाला. आणि हे त्या नॉर्मल मुलावर. आहे की एक आपण जर का अपोजिट सेक्सला पहिल्यांदा अनुभवतोय तर त्यावेळेला आपण म्हणजे अग्रेसिव्ह होणं हे त्याच्या हातात नव्हतं, तो नॅचरली होता. नंतर सगळं सॉरी वगैरे झालं आणि ते स्लेप्ट ऑल्सो व्हेरी हॅपीली. पण समहाव तिने ते गोष्ट इतकी डोक्यात आईवडिलांनी सांगितलेली पक्की धरली की तिने बुधवारी रात्री 1 वाजता आईला फोन केला आणि सांगितलं की हे असं असं झालं आणि ह्यांनी माझ्यावरती थोडंसं मॉलेस्ट करायचा प्रयत्न केला. बापरे. आणि मी ह्याला म्हणते क्विक जजमेंट. गुरुवारी ती संध्याकाळी 5 वाजता बॅग उचलली आणि ती निघूनही गेली घरी. बापरे. शुक्रवारी हा माझ्या समोर बसून रडतोय. आता रविवारी झालेलं लग्न आणि शुक्रवारी हा मुलगा रडतोय आणि सांगतोय की मॅडम असं माझं काय चुकलं की मी कोणाशी अफेअर केलं नाही का, मी चीट केलं हिला, काहीच नाही मी केलं. आय वॉज नॉट इन अ सिरियस रिलेशनशिप. म्हणजे त्या मुलाला ते लग्न टिकवायचं होतं. एक्झॅक्टली. म्हणून त्यांनी आणि अशी मुलं खूप कमी येतात माझ्याकडे. माझ्याकडे येणाऱ्या मुलींची संख्या म्हणजे बायकांची संख्या जास्त आहे. 85% डिवोर्स नाही, मी डिवोर्स लॉयर नाहीये. डिवोर्स लॉयर्स आर चीपर दॅन मी. आय एम सॉरी. पण माझ्याकडे लग्न वाचवायला येणाऱ्या बायकांची संख्या माझ्याकडे जास्त आहे. अच्छा. विमेन आर द इनिशिएटर्स. विमेन टेक द आय मीन लाईक इनिशिएटिव्ह फॉर प्रोएक्टिव्हनेस. बरोबर. तर ह्या केसमध्ये हा शुक्रवारी वगैरे रडला, सगळं झालं. म्हटलं आता ती गेलीये, तिला पहिलं आणायला पाहिजे. त्यामुळे कोचिंग सेशन सुरू झाली. तिला आणलं पहिलं. ती माझ्या समोर आली 1-2 आठवड्यामध्ये. तिला हे गोष्ट मान्य झाली की मी थोडंसं जरा एक्स्ट्रीम लेवलला जाऊन एकदम पटकन डिसिजन घेऊन, कारण आई वडिलांनी सांगितलेलं होतं एवढंसं जरी काही झालं तरी आम्हाला फोन करा. आणि तिने खरंच एवढंसं झालं आणि तिने फोन केला. एकुलती एक मुलगी लाडाकोडाची वाढलेली. मग ते लग्न. लग्न म्हणजे आता 2.5 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. अरे वा, मस्त.